नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। तर आजचा आपला विषय आहे बुद्ध पौर्णिमा कशी मनवावी आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बुद्ध पौर्णिमा कशी मनवावी या विषयावर आजचा हा व्हिडिओ आधारित आहे। सर्वप्रथम आपल्याला बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। बुद्ध पौर्णिमा हे एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जो गौतम बुद्धांचा जन्म, बोधिप्राप्ती आणि निर्वाण या तीनही महत्त्वाच्या घटनांना एकाच दिवशी साजरा केला जातो। बुद्धांचा जन्म लुंबिनी वनामध्ये झालेला होता आणि त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन बुद्ध हे दर्जा प्राप्त झाला। गौतम बुद्धांनी आपल्याला जीवनात जे शिकवले ते संपूर्ण मानवतेसाठी उपयुक्त आहे। त्यांनी 4 आर्य सत्य आणि 8 अंगिक मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग सांगितला, ज्यात माणसाला दुःखाचा त्याग, शांती आणि समाधान प्राप्त होऊ शकते। बुद्धाच्या शिकवणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे अहिंसा, समता आणि शरणागत विलंब यावर आधारित जीवन जगणे आहे। बुद्ध पौर्णिमा हा एक शांतिकामक ध्यान व साधनेचा दिवस आहे। आपण कसा बुद्ध पौर्णिमा साजरा करू शकतो? ध्यान साधना करून। तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण ध्यान व साधना करू शकतो। शांती व ध्यान साधनेमुळे आपल्याला आत्मा आणि मनाच्या गाभ्यात शांतता मिळवता येते। बुद्धाच्या शिकवणीचे वाचन करणं, त्यावर चिंतन करणं आणि त्याला आपल्या जीवनात लागू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे दान धर्माचे महत्त्व खूप आहे। या दिवशी आपल्याला गरजूंना मदत करायला हवी, शुद्ध हेतूने दान द्यायला हवा। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवणं, शुद्ध आचार धर्म पाळणं आणि शाकाहार स्वीकारणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। बुद्ध पौर्णिमा केवळ व्यक्तिशः साधना करण्याचा दिवस नसून समाजाच्या कल्याणासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे। आपल्याला आपल्या आसपासच्या समाजासाठी कार्य करणं, त्यांची मदत करणं आणि शांतीसाठी काम करणं गरजेचं आहे। बुद्धांचा संदेश आहे की सर्व प्राण्यांना समान मानून त्यांना सुख व शांती देण्याचा प्रयत्न करा। बुद्ध पौर्णिमा ही एक अत्यंत पवित्र आणि शांतिकामक वेळ आहे। या दिवशी प्रत्येकाने एकात्मतेसाठी, दयाळूपणासाठी, अहिंसासाठी आणि सर्व प्राण्यांच्या सुखासाठी मंगल मैत्री केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे। हा दिवस आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देते। तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी
आपण आपल्या जीवनातील जेवढे पण दुःख असतील, गडबड असेल, ते सगळे दुःख करून शांततेचा अनुभव घ्या. बुद्धांच्या शिकवणीच्या आधारावर आपल्या जीवनात प्रेम, शांती आणि सहकार्याचा आदर्श घ्या. आपली पवित्रता आणि आनंद आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचवून एक नवा प्रारंभ करा. बुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या जीवनात ज्ञानाचा दीप उजळा आणि शांतीचा संदेश फैलवा. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ध्यान आणि साधना करणे अत्यंत लाभकारी ठरते. शांत मनाने ध्यान करत बुद्धांच्या शिकवणीवर विचार करा आणि तुमच्या जीवनात शांती आणि समर्पण आणण्यासाठी प्रयत्न करा. बुद्धांच्या शिकवणीचे वाचन करा, जसे की धम्मपद किंवा सुत्त पिटक. यामुळे आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानाची अधिक गोड आणि खोल समज मिळू शकते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान देणे एक महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते. अन्न, वस्त्र किंवा इतर गोष्टी गरजूंना दान करा. त्याद्वारे आपली करुणा आणि सहानुभूती दाखवू शकता. बुद्धांच्या मंत्रांचा जाप करा, जसे की ओम मणी पद्मे हुम. यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यास मदत होईल. आजच्या दिवशी शारीरिक आणि मानसिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. घराच्या आणि मनाच्या स्वच्छतेचा प्रयत्न करा. एक साधं आणि संयमित जीवन जगण्याची शपथ घ्या. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपले कुटुंब किंवा मित्रांसोबत सामूहिक पूजा किंवा सभा आयोजित करा. यामुळे आपल्याला बुद्धांच्या शिकवणीची प्रगल्भता आणि त्या शिकवणीचे महत्त्व जाणवेल. बुद्धांच्या जीवनाच्या प्रेरणादायी आणि गूढ कथेचा विचार करा. तुम्ही बुद्धांच्या शिकवणीमध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करू इच्छिता आणि त्याचे तुमच्या जीवनावर कसे परिणाम होईल यावर चिंतन करा. बुद्धांनी जे सर्वात मोठं शिक्षण दिलं ते म्हणजे शांती आणि अहिंसा. या दिवशी तुमच्या जीवनातील कोणत्याही द्वेष, राग किंवा वादांना सोडून दिलं पाहिजे. एक शांत आणि अहिंसक जीवन जगण्याचा संकल्प करा. बुद्ध नेहमीच निसर्गाच्या जवळ राहून ध्यान करायचे. तुम्ही देखील आजच्या दिवशी निसर्गाशी एक होऊन मन शांतीसाठी वेळ घालवा. बुद्ध पौर्णिमा ह्या दिवशी आपले जीवन अधिक सकारात्मक, शांत आणि अहिंसक बनवण्याचे एक उत्तम संधी आहे. तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे आपण दान केलं पाहिजे, ध्यान आणि समाधी साधनाचा अभ्यास केला पाहिजे, साधं सरळ शांततेचं जीवन जगायला पाहिजे. हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांसोबत मी शेअर केलेलं आहे. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय. जय भीम.